आमचा येशा सगळ्यात लहान शेंडेफळ म्हणून तो घरात विशेष लाडका असला तरी माझ्या इतक्या आमच्या घरात कुणाचे लाड झालेले नव्हते. येशा आणि मंजीच्या चांगल्या पायगुणानं नंतर आमचं घर भरतच गेलं आणि आम्हाला आमचे मुके सोबती मिळाले होते. माझ्या दुखऱ्या कानामुळे आम्हाला आमचा पांढऱ्या मिळाला होता. त्याचं असं झालं होतं, एकदा माझा कान दुखायला लागला आणि आजीचं काही न ऐकता घाबरे घुबरे झालेले माझे बाबा मला दशरथ डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले. तेव्हा ते नेहमीप्रमाणे आपले माळीकाम करत बागेत रमलेले होते. आम्ही गेलो तसं त्यांनी माझा कान तपासला आणि ते बाबांना म्हणाले, काही विशेष नाही आहे, सोनसळीच्या कानात मळ साचलाय आणि तो सुकल्यामुळे तिचा कान दुखतोय. नंतर डॉक्टर काकांनी माझ्या कानात कसलं फेसाचं पाणी घातलं, माझा कान साफ केला आणि लगेच माझा कान दुखायचा थांबला होता. त्यावेळी डॉक्टर काका बाबांना म्हणाले होते की अहो शंभूराव, आता मुलांना कधी बरं नसलं तर एवढं घाबरायचं कारण नाही. मुलांची ही किरकोळ दुखणी चालूच असतात. चला, मी तुम्हाला माझी नवी रोपं दाखवतो. त्यावेळी डॉक्टर काकांना काय माहिती होतं की बाबांच्या मानेवर कोणती टांगती तलवार आहे. मी डॉक्टर काकांच्या बागेत कधी बाबांबरोबर जायची नाही. ते आपल्या प्रत्येक झाडाचं गुणवर्णन करून दमत नसत आणि मला ते पुन्हा पुन्हा ऐकायला वैताग यायचा. म्हणून मी त्या बाकड्यावर बसून बाहेरची गंमत बघत होते. तेवढ्यात माझी नजर फाटकाच्या जवळ असलेल्या चिंचेच्या झाडाच्या खाली गेली. तिथे अगदी सशासारखं पांढरं शुभ्र कुत्र्याचं पिल्लू कुडकुडत आपलं अंग दुडून कुई कुई करत बसलेलं होतं. तशी मी उठले, त्या पिल्लाजवळ गेले. देवा, त्या फारच लहान पिल्लानं अजून आपले डोळेसुद्धा नीट उघडलेले नव्हते. मी ते पिल्लू उचललं आणि सरळ डॉक्टर काकांच्या जवळ जाऊन म्हणाले, डॉक्टर काका, हे पिल्लू तुमचं आहे का? तेव्हा बाबांना एक झाड दाखवण्यात मग्न असलेले डॉक्टर काका मागे वळाले, माझ्याकडे बघत म्हणाले, नाही ग सोनसळी, इथे गावातली मंडळींना नको असलेली कुत्र्या मांजराची पिलं इथे माझ्या फाटकाजवळ आणून मुद्दाम सोडतात. अगं, इथे माणसांची वर्दळ असते ना, मग जर कोणाला ती पिल्लं आवडली तर ती घेऊन जातात. आणि ते मला म्हणाले, सोनसळी, तुला हे आवडलं आहे तर तू का घेऊन जात नाहीस, जा घेऊन. तसं मी एकदम बाबांकडे बघितलं आणि त्यांनी डोकं हलवलं. त्याच क्षणी पांढऱ्या आमच्या घराचा झालेला होता. हा पांढऱ्या बाबांचा फार लाडका होता. या पांढऱ्याला कधी खेळावंसं वाटलं की तो माझा किंवा मंजीचा परकर तोंडात धरून जोरजोरात ओरडायचा आणि त्यावेळी आम्ही आज्जे आज्जे करून ओरडलो की आजी धावत यायची. तेव्हा हा लबाड आमचा परकर सोडून तिचं लुगडं धरायचा आणि नंतर, आजी, अरे मेल्या सोड, मेल्या सोड, मी पडेन की रे मेल्या, असं ओरडत जेव्हा नाचू लागे ना, तेव्हा मी आणि मंजी पोट धरून हसायचो. नंतर आमचा हा आरडाओरडा ऐकून बाबाच आत येऊन पांढऱ्यावर ओरडत, पांढऱ्या, आईला सोड आणि बाहेर उभं. तेव्हा कुठे माझ्या आजीची सुटका व्हायची. या पांढऱ्या आई आणि माझ्याबरोबर मटण आणि कोंबडीचा रस्सा आणि मटणाची नळी खाण्यात पटाईत होता. या पांढऱ्यानंतर लगेच आमच्या घरात चूलबोक्या आला होता. ऐन दिवाळीच्या वेळी आमची बायजा भाजीवाली आमच्या घरी आली. तिच्या हातात एक लहान मांजरीचं पिल्लू होतं. बायजा आपल्या पदराआड धरून त्याला घेऊन आली होती. आल्या ती माझ्या आईला बाहेर बोलवून म्हणाली, वहिनी बाय, आमच्या मांजरीची समधी पिलं बोक्यानं मारली बघा. यो एकच उरलाय, पण त्याचा पाय बघा, त्या बोक्यापायी लांगडा झालाय. अहो, त्यो मेला बोक्या, त्यांनी माझा पायच धरला होता. म्या कसा तरी सोडावला. ह्याचा पण पाय धरायला धावला, याला बी सोडावला. तवा म्या विचार केला तो तुम्हासनी द्यायचा. आता ते काय पण खाऊन शान राहील. अहो, नाही तर त्यो बोका याला मारून शान टाकीन बघा. तशी माझी आई कळवळली आणि बायजाला म्हणाली, बायजा, आण ग त्या पिलाला, मी ठेवते त्याला. हो. आईने असं म्हणून हात पुढे करून त्या पिलाला घेतलंच होतं की एकदम आजीने येऊन त्या पिल्लाला खसकन आईच्या हातातनं ओढून घेतलं आणि त्याला पुन्हा बायजाकडे ते देत ती ओरडली, वत्सले, काय वेडबीड लागलं आहे का तुला? म्हणे मी ठेवते त्या पिलाला. अगं, तो बोका आहे, बोका. उद्या तो मोठा झाल्यावर आपल्या जाईजुईला तरी ठेवेल का? त्यात पांढऱ्या आपल्या घरात आहे. कुत्र्या मांजराचं पटत नाही, हे माहिती आहे ना तुला? आणि आजी बायजाला म्हणाली, बायजे,
मला विचारल्याशिवाय इथे काही आणून जाऊ नको. जा, हे पिलू आणखीन कोणाला देऊन ये. तशी बायजा चाचपडत म्हणाली, आजे, यो बोका आहे आणि एका पायानं लंगडा आहे, त्याला कोण घेणार आजे? म्या ठेवला असता, पण त्यो बोका याला मारायला टापलाय. यो लंगडा आहे, तुमच्या जाईजोईला काय पण करायचा नाही यो. तशी आजी रागावून ओरडली, तो लंगडा आहे आणि बोका आहे म्हणून तू त्याला आमच्या गळ्यात बांधायला बघतीयस? जा बाई, याला आंबाच्या देवळात सोडून दे, पण तो इथे नको. तसं मी आणि मंजीनी एकदम आजीला धरून म्हटलं, आजी, असू दे ना ग हे पिल्लू, बघ त्याला तो बोका खाऊन टाकील ग. आणि आजीनी एकदम ओरडून आम्हाला जाऊन अभ्यास करायला सांगितलं. आई डोळे पुसत चुलीकडे जाऊन बसली. बाबा हे सगळं बाहेरनं ऐकत होते, पण ते पुढे येऊन एका शब्दानं आजीला काही बोलले नाही. तसे ते कधीच आपल्या आईच्या कुठल्याही व्यवहारात ढवळाढवळ करत नसत म्हणा. आणि बायजा त्या पिलाला पुन्हा पदराआड घेऊन आपल्या घराच्या वाटेला लागली होती. मी हळूच आजीला म्हणाले, आजी, आई रडतीये. तशी आजी ओरडली, रडू दे, रडते तर. पण मला त्या पिलाची आशा होती, कारण आईचं रडणं हे आजीचं नाजूक वर्म मला माहिती होतं. मी बाबांजवळ गेले आणि म्हणाले, बाबा, तुम्ही आजीला काही सांगा ना. अहो बघा ना, आई चुलीकडे बसून रडतीये. आणि बाबा, बायजा म्हणते तो बोका त्या पिलाला मारून टाकणार आहे. तसे बाबा मला म्हणाले, हे बघ सोन्या, त्या पिलाला आजी इथं ठेवायचं नाही म्हणतीये. आता तो त्या पिलाचा प्रांत तुमच्या आजीचा आणि तुमचा आहे, मी त्याबद्दल काहीही करू शकत नाही. बाबा एवढं बोलून आपल्या कामाला लागले होते. आता बाबांकडनं काही आशा नाही हे बघताच मी आणि मंजी मागच्या दारी गेलो, तर आजी रामा 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 करत अहिल्याच्या शिळेवर बसली होती. माझ्या आजीचं एक आहे, तिच्या मनाला काही लागलं ना की ती रामाचा उद्धार करत राहायची. मी आणि मंजी आम्ही मुद्दाम आजीच्या जवळ जाऊन बसलो, तर आजी मला हळूच म्हणाली, सोने, आई अजून रडतीये का गं? तशी मंजीच म्हणाली की हो आजी, आई सारखी रडतीये. तशी आजी माझ्याजवळ सरकत म्हणाली, सोने, तुला वाटतंय तो बोका त्या पिलाला मारून खाऊन टाकील? आणि मी लगेच आजीची दुखती नस पकडून म्हणाले, अगं आजी, त्या बोक्यानंच त्या पिलाला केलंय लंगडं. आणि बायजाक्का घरी गेल्यावर तिने जरा त्या पिल्लाला खाली ठेवलं की तो बोका बघ त्या पिल्लाला काकडीसारखं खाऊन टाकेल. त्यात त्या बिचाऱ्याला पळताही येत नाही. आणि आता त्या बोक्याचं पाप तुला लागेल बघ. मग काशीला जाऊन सोन्याची बोक्याची मूर्ती करून तुला एखाद्या ब्राह्मणाला दान करायला लागेल. पण माझ्या आजीचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. ती आपल्या विचारात गर्क होती. ती मध्येच पुन्हा म्हणाली, जा बरं सोने, आई अजून रडतीये का बघून ये. हे म्हणाले, आजी, अगं जाऊन बघायची गरजच नाही आहे, ती रडतच असणार. आणि मी आजीचा हात हलकेच धरून म्हणाले, आजी, अगं आपण त्या पिलाला पाळूया. समज त्यांनी जाई जुईची काही खोडी काढली तर आपण त्याला पाटलांकडे सोडू. बाबांनी दिल्यावर ते नाही म्हणणार नाहीत ग. तशी आजी एकदम म्हणाली, असं म्हणतेस का सोने तू? जा बाबांना बोलवून आण. आणि बाबांना बोलवायला गेले तर बाबा कपडे घालून अगोदरच तयार होऊन माझी वाट बघत बसले होते. मी म्हणाले, अय्या, बाबा तुम्हाला आधीच माहिती होतं? तसं ते हसत म्हणाले, सोने, तुझी आई डोळे पुसायला लागली की तिला हवं ते मिळतं हे तुला माहिती आहे ना. आणि बाबा फाटकातून सायकल घेऊन गेले आणि थोड्याच वेळात ते पिल्लू घेऊन आले. आजी बाहेर येऊन म्हणाली, पोरींनो, कुणी काही आईला बोलायचं नाही. आम्ही सगळेजण माझघरात गेलो तर आई अजून खाली मान घालून डोळे पुसतच होती. तशी आजी जोरात बाबांना म्हणाली, शंभू, अरे ही इथे अशी रडत बसली आहे, आता त्या पिलाला दूध कोण देणार? जा बाबा, त्याला परत देऊन ये जा. आणि आईनी एकदम मान वर करून बघितलं आणि आम्ही तिथे एकच जल्लोष केलेला होता. त्या दिवशी आईने जेवणाला सांजेच्या पोळ्या, मसाले भात, ओल्या नारळाच्या करंज्या केल्या. जेवणा अगोदर आईने त्या पिल्लाच्या तोंडात साखर घालून त्याच्या कानात ती म्हणाली, तुझं नाव माधव. आणि जेवताना आजी चेष्टेनं बाबांना म्हणाली, अरे शंभू,
आता तर तू 4 मुलींचा आणि 3 मुलांचा बाप झालास की रे. मी आश्चर्यानं विचारलं, ते कसं काय आजी? तर आजी हसून म्हणाली, अगं सोने, तू, मंजी आणि जाई-जुई मिळून 4 जणीनं तुम्ही, आणि येशा, हा पांढऱ्या आणि हा माधव मिळून 3 जणं. बरोबर आहे की नाही म्हणजे? तशी मंजी म्हणाली, नाही नाही आजी, तुझा हिशोब चुकला. अगं बाबांना 6 मुली आहेत. आम्ही सगळे तिच्याकडे बघत असताना ती म्हणाली, आज्जे, अगं गौरी आणि दुर्गी. आणि मग आम्ही सगळेजण हसलो. पुढे हा लंगडा माधव नेहमी माझ्या आईच्या बरोबर आमच्या चुलीकडे बसलेला असे. एवढंच नाही तर माझी आई जिथे जाईल तिथे हा म्याव म्याव करत तिच्या मागोमाग जायचा, आणि ती जरा कुठे दिसली नाही की हा लंगडत लंगडत तिला घरभर शोधायचा. हा आईचा माधव नेहमी आईच्या पायाजवळ एक मुटकुळी करून झोपायचा. पुढे माधवला आम्ही चूलबोक्या म्हणून ओळखायला लागलो. पण ह्या चुलबुक्यानं किंवा आमच्या पांढऱ्यानं कधीही आमच्या जाईजुईला त्रास दिलेला नव्हता. पुढे माझ्या आई आजीनं या चुलबुक्याच्या पायाला नाना घरगुती उपाय करून त्याचा पाय नीट केला होता. हा चुलबुक्या सकाळी साय आणि साखर घातलेलं दूध एक मोठी वाटी प्यायचा आणि पांढऱ्या दूध पोळीचा नाश्ता करायचा. त्यानंतर दोघेही ताट भरून दही भात ओरपायचे आणि कौसल्यामाई आली की पांढरे अगदी खुश होऊन उड्या मारायला लागायचा. माझी आई या चूलबोक्याचे खूप लाड करायची. त्याला दुधावरची साय जमवून 2 दिवसाआड खायला द्यायची. आजीनी ताक घुसळलं की येणारं जवळजवळ अर्ध लोणी हा एकटा चूलबोक्या मट्ट करायचा. आईच्या हातचं दही, तूप, लोणी खाऊन खाऊन तो इतका गलेलठ्ठ झाला होता. तिन्ही त्रिकाळ आईजवळ चुलीचे उभे डोळे बंद करून डुलक्या देत बसलेला असायचा. कधी जाईजुई याच्या पाठीवरनं खेळायच्या, पण हा आपला त्यांच्याकडे दुर्लक्ष करून डुलक्या घेत बसायचा. तो एकतर काहीतरी खात बसलेला नाहीतर झोपलेलाच दिसायचा. त्यांनी कधीही चुकून उंदीर किंवा रानपाखरू पकडलं नव्हतं. असा हा आईचा लाडोबा चुलबोक्या आणि आमचा पांढऱ्या कधी एकमेकांसमोर आले तरी कधी एकमेकांच्या अंगावर धावलेले नव्हते. पांढरे तर चुलबोक्याकडे चक्क दुर्लक्ष करत असे. असे हे आमचे मुके सोबती आमच्या घराचा एक हिस्सा झालेले होते. आमच्या राजापूर गावातलं साराभाई हे एक मोठं श्रीमंत प्रस्थ होतं. त्यांचं राजापूरमध्ये मोठं किराणा मालाचं आणि कपड्याचं दुकान होतं. आमच्या घराला दिवाळी दसऱ्याला या साराभाईच्या कपड्याच्या दुकानातून कपड्यांची खरेदी केली जायची. तसंच घराला लागणारं किराणा सामान यांच्याच दुकानातनं बाबा नेहमी आणायचे. गावात सगळ्या शेतकऱ्यांजवळ म्हशीच फार होत्या. गायींच्या कमी असण्यानं गावात जास्त कोणाकडे गाईचं दूध उपलब्ध नसे. या साराभाईचा गावात मोठा वाडा होता. त्यांचं 5 भावांचं मोठं कुटुंब एकत्र राहत होतं. अशा या साराभाईच्या मोठ्या कुटुंबातल्या लहान मुलांना गाईचं दूध प्यायला लागायचं. आता गावात तसे गाईचं दूध देणारे काही जण होते, पण त्या दुधापेक्षा पाणीच जास्त असायचं. त्यामुळे जेव्हा स्वतः साराभाई माझ्या बाबांकडे दुधाबद्दल बोलले आणि त्यानंतर साराबाईच्या दुधाचा रतीब आमच्याकडे लावला गेला. वास्तविक माझ्या आजीला आमच्या गौरी आणि दुर्गीच्या दुधाचा रतीब कुणाकडे लावणं पसंत नव्हतं, कारण ह्या आमच्या 2 गायींमुळे आमच्या घरात अगदी दुधा तुपाची रेलचेल व्हायची. आमच्या पांढऱ्यापासून ते जाईजुईपर्यंत सगळेजणं भरपूर दूध पित. केदार काकांच्या आणि दादूबाबांच्या घरी रोज आमच्या घरच्या ताज्या दुधाचा फुकट तांब्या जातच होता. त्यात गावातल्या आंबाच्या देवळातसुद्धा दूध जायचं. कधी गावातून कोणी तांब्याभर दूध किंवा ताकाला आलं तर आजी ते त्यांना पैसे न घेता द्यायची. आता आमच्या भाजी विकणाऱ्या बायकांना आजी संध्याकाळी ताक आंबट होतं म्हणून दररोज त्यांना ताक प्यायला द्यायची. परंतु त्या कोणी कधी थोडं घरी न्यायला दूध मागितलं तर ती सरळ नाही म्हणून सांगायची. एकदा मी आजीला म्हणाले की आजी, तू त्या बायकांना ताक प्यायला देते, मग दूध का देत नाहीस ग? तेव्हा आजी वाकळीला टाके घालत म्हणाली, हे बघ सोने, अगं ताक आंबट होण्यापेक्षा त्या तांब्याभर पाणी ओतून त्या पातळ ताकाचा दानधर्म मला करता येतो. पण तुम्ही पोरं घरात असताना दुधाचा दानधर्म मला नाही करता येत. त्यात आज त्या बायकांना मी दूध दिलं तर उद्या त्या दही मागतील, परवा लोणी मागतील, तेरवा तूप मागतील.
मी म्हणाले, आजी तू त्या बायकांना फक्त ताक देतेस तेच बरोबर करतेस. आता साराभाईच्या घरच्या मुलांना दूध हवं म्हणून आजी गप्प राहिली होती, कारण तसे त्यांचे आणि आमचे संबंध चांगले होते. आमच्या घरी अगदी सकाळी साराभाईचा नोकर लतीफ दूध न्यायला यायचा. तो आला की नेहमी आत न येता फाटकाच्या बाहेर उभा राहायचा आणि बाबा जर गोठ्यात दूध काढत असले तर तो आपल्या खिशातून तंबाखू आणि चुना काढून ते तळ हातावर चोळून ते मिश्रण तोंडात टाकायचा. त्यावेळी मी लहान होते. मला ते लतीफ काकांचं असं तंबाखू खाणं फार नवलाचं वाटत असे. तसे आमचे दादूबाबा पान खायचे, पण त्यांना तंबाखू खाताना मी नव्हतं पाहिलं. नंतर मला ते कळलं होतं की ते तंबाखू खातात. पण ह्या लतीफ काकांचं तंबाखू खाणं मला फार बुचकळ्यात पाडायचं. एकदा न राहून मी त्यांना विचारलं, लतीफ काका तुम्ही तंबाखू का खाता? तसा तो एकदम मला म्हणाला, सोनसळी मी गरीब माणूस आहे, माझ्याकडे खायला काही नाही म्हणून मी असा तंबाखू खातो. त्या दिवशी मला कळालं की गरीब माणूस तंबाखू खातो कारण त्याच्याजवळ दुसरं काही खायला नसतं. आता एखाद्या गावाच्या बाहेर असलेलं रान जर माणसाच्या वहिवाटीतलं नसलं की त्या रानाबद्दल अनेक अफवा उठवल्या जातात. आता त्या अफवा काही खऱ्या असतात, काही खोट्या असतात. आमच्या घराच्या मागेसुद्धा आमची शेतजमीन ओलांडली की एकदम मोठं एक झपाटलेलं बकोळीचं रान लागे. रान कसलं, ते एक बकुळ झाडाचं मोठं जंगलच. ती जंगलपट्टी राजापुरात एकदम भ्रष्ट जागा मानली जात होती. त्या झपाटलेल्या जंगलपट्टीमुळे तिथल्या सगळ्या जागा ओसाड आणि अगदी अल्प किमतीला विकल्या जात. आता एकट्या माझ्या प्रभू आजोबांचं घर सोडलं तर इथल्या जमिनी स्वस्त असूनसुद्धा विशेष कोणी खरेदी केलेल्या नव्हत्या. त्यामुळे आमच्या घराच्या आजूबाजूची जागा फार ओसाड होती. या रानाबद्दल अफवा होत्या की या रानात चेटकिणी आहेत, त्या चेटकिणीचं ओरडणं तिथे ऐकू येतं, त्या चेटकिणी माणसांना खातात वगैरे वगैरे. एक मात्र खरं होतं, या जंगलपट्टीच्या बाजूनं एखादं भटकं कुत्रंसुद्धा फिरकायचं नाही. माझी आई तर एकदा आजीला म्हणाली की एकदा रात्री तिने या बकुळ रानातून कोणाची तरी भयंकर आरोळी ऐकली होती. असं हे झपाटलेलं बकुळ रान आमच्या शेतजमिनीला अगदी लागून होतं. तिथे आणखीन एक भ्रष्ट जागा होती, पण ती जागा आमच्या आणि गावाच्या फार दूर होती आणि ती जागा म्हणजे भैरव टेकडी. या टेकडीच्या खालीच गावचं स्मशान होतं. या भैरव टेकडीवर अनेक आघोरी साधूंची वस्ती होती आणि राजापूर गावात या टेकडीचं नाव चांगलं नव्हतं. राजापूरचे गावकरी आमच्या झपाटलेल्या बकुळीच्या रानाला जेवढे घाबरत तेवढेच ते या भैरव टेकडीवर जायला घाबरत. तिथे कोण गेलं तर परत येत नाही. तिथले आघोरी तिथे गेलेल्या एकट्या दुकट्या माणसाचा गळा फोडून काही आघोरी प्रकार करतात. त्यांच्या काही अनैसर्गिक लीला स्मशानात चालतात. अशा अनेक अफवा त्या भैरव टेकडीबद्दल गावात होत्या. इथले ते आघोरीचे मुख्य गुरु भैरव बाबा होते. त्याचं वय किती आहे कोणालाही माहिती नव्हतं, कारण त्यांना लहानपणी पाहिलेले काही गावकरी आता म्हातारे झाले तरी ते भैरव बाबा अजून तसेच आहेत असं ते सांगत. तरीही गावात नाव वाईट असलेल्या या भैरव टेकडीचा एक आधार मात्र गावाला होता. जर गावात कोणावर झपाटा झाला किंवा कोणावर एखाद्या प्रेतात्मेची लीला झाली तर गावकरी मोठ्या संख्येनं त्या भैरव टेकडीवर जाऊन भैरव बाबांकडे मदत मागत आणि भैरव बाबा देखील गावच्या स्मशानाला धरून असल्यामुळे लगेच गावात येऊन आपल्या तंत्रमंत्रानं त्या व्यक्तीला बरे करत. आमचं हे झपाटलेलं बकुळ रान इतरांच्या दृष्टीनं कितीही भयंकर असू दे, मला मात्र हे रान फार प्रिय होते. मी त्या रानात जायची. त्या झपाटलेल्या बकुळीच्या सुंदर रानानं मला अक्षरशः वेड लावलं होतं. मला त्या रानाचं विलक्षण आकर्षण वाटत असे. ती जागा अत्यंत सुवासिक आणि गूढ शांततेनं भरलेली जरा विचित्रच होती. इथे मोठमोठी बकुळीची झाडं लावलेली होती आणि त्या रानात एखादा बकुळ फुलाचा गालीचा पसरून ठेवावा तसा पाऊल रुतावं एवढा बकुळ फुलांचा सडा पडलेला असायचा. मला तर वाटायचं इथे या बकुळ फुलांचं कोणी सारवणच केलं आहे. तर कधी मला वाटायचं की सगळी बकुळ फुलं दुर्दैवी आहेत, कारण या फुलांना पूजेचं स्थान द्यायला माझी आई इथे कधीच येणार नाही. या संपूर्ण रानात या बकुळ फुलांचा धुंद पण उग्रवास इतका दरवळायचा की वाटायचं अनेक अत्तराच्या कुप्या या रानात फुटल्या आहेत.
या इथल्या सुगंधाच्या लाटांनी आमच्या दूरवरच्या घराला आणि आजूबाजूला देखील आपल्या सुगंधानं गच्च वेढून ठेवलं होतं. या रानातल्या त्या धुंद वासानं आणि तिथल्या त्या गूढ शांततेनं मला अगदी पावसासारखं पिसं लावलेलं होतं. या रानात पक्ष्यांचा किलबिलाट नव्हता. इथे फक्त रात्रंदिवस वारा सळसळत तिथली फुलं उधळत राहायचा. मी आमच्या मागच्या कुंपणातली तार वर करून एक खास वाट तयार केली होती. त्या वाटेनं परकर वर करून मी बाहेर पाऊल टाकलं की आमच्या शेताच्या बांधावरनं मी अलगद ह्या रानात पोहोचत असे. मी अगदी लहानपणापासून त्या रानात जायची. इतर ज्या रानाला फार घाबरतात तिथे आपण फक्त एकट्या जातो आणि हे रान फक्त माझं आहे ही एक वेगळीच भावना मला इथे आल्यावर जाणवायची. या रानातली प्रत्येक गुपितं मला माहिती होती, कारण ते रान फक्त माझ्या एकटीचं होतं. त्या रानाची मी राणी होते. इथे एक विचित्र गोष्ट होती. प्रत्येक 2 बकुळीच्या झाडांमध्ये एक पसरट फांद्याचं झाड होतं. त्या झाडांची पानं अगदी जाड आणि पत्रावळीसारखी पसरट आणि ओलसर असायची. त्या पानाचं विशेष म्हणजे प्रत्येक पानावरच्या शिरा अगदी टसटशीत फुगलेल्या होत्या, जणू एखाद्या माणसाच्या उलट्या पंजाप्रमाणे. एकदा मी काय केलं, त्या झाडाखाली पडलेलं एक पान उचलून त्याची शीर पचकन दाबली. त्याबरोबर त्या पानातनं घाणेरड्या वासाचा एक दाट लालसर हिरवट द्रव व्हायला लागला. मी ते पान पटकन खाली टाकलं. हे झाड असंख्य लांबट बाटलीच्या आकाराच्या रक्तासारख्या लाल फुलांनी डवरलेलं असायचं. ती लाल फुलं त्या पसरट पानाच्या फांदीजवळ फुललेली असत. हे फूल फक्त जाड 3 पाकळ्यांचं असून या पाकळ्यांचं तोंड आ करून वाचल्यासारखं होतं आणि त्या तोंडातून एक सफेद लालसर तंतू असलेला गोंडा बाहेर आलेला होता. या गोंड्याला देखील एक भयंकर दुर्गंधीयुक्त वास येत असे. पण ही फुलंसुद्धा त्या बकुळ फुलांच्या सड्यामध्ये राशीनं पडलेली असत. कधी मी माझं नाक दाबून त्या खाली पडलेल्या फुलांमधलं एखादं फूल उचलून त्याच्यात पाहायची, तेव्हा त्या फुलात सफेद रंगाच्या लहान सहान आळ्या गुच्छानं भरून मला वळवळताना दिसायच्या. तरी हे दुर्गंधीयुक्त फूल आपल्या सर्व सौंदर्यानं अतिशय सुंदर दिसत असे. त्या झाडाचं नाव मला माहिती नव्हतं, म्हणून मी एकदा काय केलं, दुपारी आई आणि आजी झोपल्यावर मी हळूच जाऊन साखरेचा डबा काढून एका कागदात थोडी साखर बांधून घेतली आणि ती पुडी बांधून मी परकराच्या खिशात घेऊन मागे वळले. तर नकटी मंजी माझ्या मागे उभारून हे सगळं बघत होती. ती मला पटकन म्हणाली, ताई साखर घेऊन कुठे निघाली? आणि मी तिला माझी जीभ काढून वेडावत म्हटलं, नकटे मी बकुळ रानात चालली आहे बारशाला, तुला यायचं आहे का? तेव्हा काही न बोलता मंजीनी बाजूला सरकून मला जायला वाट दिली. मी त्या बकुळ रानात गेल्यावर ते लाल फुलांच्या झाडाजवळ गेले आणि माझ्या खिशातली पुडी काढून अगदी आईसारखं वाकून त्या झाडाच्या बुंध्यावर थोडीशी साखर ठेवली आणि त्या झाडाजवळ तोंड देऊन पुटपुटले, आजपासून तुझं नाव लाल बाटलीचं झाड. आणि नंतर असं त्या झाडाचं नामकरण करून मी तिथल्या बकुळ झाडाच्या बुंध्यावर चिमूट साखर ठेवून त्या झाडाचं नाव त्या 4-5 शेजारच्या झाडांना सांगितलं. उरलेली चिमूटभर साखर माझ्या तोंडात टाकली. माझंसुद्धा मी तोंड त्या नामकरणाच्या निमित्तानं गोड करून टाकलं. शनिवारी रविवारी शाळेला सुट्टी असली की आमचं संपूर्ण घर दुपारी तट्ट जेवून घोरत पडायचं. तेव्हा मी हळूच माझ्या वाटेनं या रानात यायची. माझं हे गुपित फक्त आमच्या नकट्या मंजीला माहिती होतं. ती अनेक वेळा मला ताई त्या रानात जाऊ नको ग म्हणून सांगायची आणि मी तिला लोटून तिच्या पाठीत बुक्का घालून आईला आणि आजीला सांगितलंच तर बघ असं म्हणून या रानात यायची. मला इथं आलं ना की नेहमी एखाद्या अंधाऱ्या गुहेत आल्यासारखं वाटायचं. नंतर माझ्याच मस्तीनं धुंद होऊन त्या रानाची फुलराणी होऊन त्या भयाण सुंदर रानात अगदी बिनधास्त फिरून त्या बकुळ फुलांच्या सड्यावर झोपून मी माझे डोळे आभाळाकडं लावायचे. परंतु इथे ते आभाळ मला त्या उंच झाडांनी झाकलेलं दिसायचं. तुम्ही कधी अनुभव घ्या. एखाद्या रानातल्या पडलेल्या फुलांच्या साड्यावर झोपून आपले डोळे बंद करून घ्या आणि तेव्हा तुम्हाला उमजेल तसं ते रानात झोपून राहणं किती रोमांचित असतं आणि किती सुखाचं असतं ते. मी असं तिथं पहुडले की ती बकुळ झाडं माझ्यावर आपली फुलं टपाटपा टाकत आणि सळसळणारा वारा माझ्या अवतीभोवती रिंगण घालत वाहायला लागे.
खरोखर ते सगळंच अत्यंत अद्भुत आल्हाददायक होतं. कधी मला वाटत असे की त्या उंच बकुळ झाडावर सरसर करून खारीसारखं चढावं आणि एका उंच बकुळ पानाच्या अगदी टोकावर बसून ते सगळं सुंदर रान न्याहाळावं. पण त्या उंच झाडावर चढायची माझी कधी छाती झाली नाही. तशी मी कोणत्याही वेळी इथे यायचे. पावसात तर इथलं ओलं सौंदर्य मला अक्षरशः वेडपिसं करायचं. निसर्गातलं ते एक अद्वितीय भयानक असं सौंदर्य होतं आणि ते फक्त माझं होतं असं समजणारी मी अत्यंत मूर्ख होते. मला माहीत नव्हतं निसर्गाच्या कुठल्या गूढ गोष्टीत माणसानं विनाकारण कधीही हस्तक्षेप करू नये. निसर्गाच्या त्या गूढ गोष्टी निसर्गाच्या कुशीत ठेवाव्यात. त्याच्या रहस्याची कधी उकल करून निसर्गाचा कोप आपल्यावर ओढवून घेऊ नये. मात्र त्या बकुळ रानाचा कोप मी स्वतःवर ओढवून घेतला होता. मला त्या रानाची भीती अशी कधी वाटली नव्हती. मला वाटत असे माझं घर इथे जवळच आहे आणि माझ्या त्या दूरवरच्या घराची सुरक्षितपणाची ऊब मला इथेही जाणवत असे. फक्त एकदाच मी शांतीच्या कवितेची वही वाचत असताना एका झाडाआडून शांतीचं खळखळून हसणं मला ऐकू आलं आणि मी अत्यंत घाबरून जीव घेऊन तिथनं पळाले. पण हे फक्त एकदाच घडलं आणि त्यानंतर मी पुन्हा ते सगळं विसरून त्या रानात फिरायला लागले. एकदा मी काय केलं, माझ्या आई आणि आजीला ते लाल बाटलीचं फूल दाखवावं म्हणून मी तिथली 2 फुलं उचलली, गुपचूप घरी आणली. तेव्हाच आपली घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असलेली माझी आई आपल्या नाकाला पदर लावत म्हणाली, शी आई, कसला घाणेरडा वास सुटलाय घरभर. आणि आजी अंगणातनं ओरडून म्हणाली, वत्सले, त्या पांढऱ्यानं काही रस्त्यावरनं उचलून आणलंय का बघ. तेव्हा बाबा म्हणाले, आई, पण पांढऱ्या माझ्याबरोबर जुईच्या मांडवात झोपला आहे, इथेच आहे तो अजून. तसं आजी, कसला बाई हा सुवास सुटला आहे असं म्हणत आत आली. माझ्या हातातली ती 2 फुलं आईला आजीला दाखवली तशी आजी एकदम नाकाला पदर लावत ओरडली, शी सोने, अगं ह्या फुलांचा हा वास सुटला आहे. तेवढ्यात आईने नाकाला पदर लावून माझ्या हातातनं एक फूल घेतलं आणि त्यातल्या वळवळणाऱ्या आळ्या बघून ई असं म्हणून ते फूल खाली टाकलं. झालं. आजी एकदम रागावली माझ्यावर आणि ओरडली की सोने, खरं सांग, ही फुलं तू कुठून आणलीस. ही बकुळ रानातली फुलं आहेत ना. कारण एकदा मी आमच्या शेताच्या बाजूला ही फुलं पाहिली होती. मी चटकन म्हणाले, हो, मला शेताच्या बाजूला ही फुलं मिळाली होती. आजी एकदम ओरडली आणि म्हणाली, गधडे, तू त्या रानात तर गेली नाहीस ना. मी नाही म्हणून आत आलेल्या मंजीकडे बघितलं तर ती माझ्याकडे बघत होती. मी माझे डोळे वाटारले. आजी पुन्हा ओरडली, गधडे, सोने, तू का त्या शेतीच्या बाजूला गेलीस. मी म्हणाले, अगं आजी, दुपारी तुम्ही झोपल्यावर आला कंटाळा म्हणून मी गेले तिथे फिरत फिरत, तेव्हा मला ही फुलं मिळाली. तशी आजीनी लगालगा ती फुलं उचलून अगदी दूर रस्त्यावरून चालत जाऊन जाऊन ती दूर फेकून दिली. नंतर मला येऊन म्हणाली, सोने, अगं कुठल्या अशुभ जागेवरची दुर्गंधीयुक्त अशी कुठलीही गोष्ट घरात आणू नये. जा आधी विहिरीवर जा, हातपाय धुवून ये. आणि मी विहिरीकडे पळाले. या झपाटलेल्या बकुळ रानाच्या शेजारी दुसरं एक लहानसं रान होतं. तिथे मात्र रानटी आंबट चिंचेची झाडं, खाज्या आंब्याची झाडं भरलेली होती. त्या झाडातच सुबाभळी आणि इतर जंगली झाडं भरलेली होती. तिथं गाजर गवतसुद्धा भरलेलं होतं आणि बकुळ रानासारखी तिथे ठाई ठाई भयान शांतता भरलेली होती. इथल्या गाजर गवतावर मात्र अगदी छोटी छोटी लाल फुलपाखरं भरून उडत असत. त्या रानात सुद्धा मी जायची. त्यावेळी तिथे फक्त मी आणि ती सुंदर फुलपाखरंच असत. पण मी जास्त करून माझ्या बकुळ रानात रमायची. श्रोते हो, हा होता आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा 16वा भाग. 17वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार. पण श्रोते हो, तुमच्याकडनं अजूनही चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.